स्टेशनमध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी सबीना गेस्ट हाऊस या ठिकाणावरनं जवळजवळ 3 किलो कोकेन हे आमच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण जप्त केलं होतं आणि एनडीपीएसच्या ऍक्ट अंतर्गत डोंगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी हा जवळजवळ 15 कोटीचं कोकेन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये काल चेन्नई जेलमधून 3 आरोपींना ट्रान्सफर आम्ही करून प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे त्यांना अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो चालू आहे। या गुन्ह्यामध्ये जे आरोपी 3 अरेस्ट केलेले आहेत त्यांची नावं आहेत तरुण कपूर, साहिल अत्तारी आणि हिमांशु शहा। या 3 आरोपींना आमच्या टीमने जे आहे ते अटक केलेली आहे। या व्यतिरिक्त अजून एक आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न आहे ज्याच्या संदर्भाने अधिक तपास चालू आहे व इतर त्याचे जे लिंक्स आहेत त्या संदर्भाने सुद्धा आम्ही तपास करत आहोत। हे जे कोकेन आणलं होतं हे तपासात जी काही प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये इथिओपिया या देशातून इकडे त्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे व त्या अनुषंगाने अधिक तपास आमची टीम करत आहे। या कामगिरीमध्ये एपीआयएमचे परिमल पाटील जे आहेत त्यांना ही माहिती प्राप्त झाली होती आणि त्या आधारे ते आणि त्यांची टीम यांनी ही उत्तम कामगिरी जी आहे केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास आणि उत्कृष्ट कामगिरीमध्ये पीआय वाळेकर त्याचप्रमाणे एपीआय रोकडे हे सर्व सिनियर पीआय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। सर, हे जे 3 आरोपी अरेस्ट केले त्यांचा रोल काय आहे? आता याची जी तस्करी झालेली आहे या तस्करीमध्ये इथिओपियातून इथे आणणे आणि यातला जो महत्वाचा आरोपी आहे तरुण कपूर त्याला एनसीबीच्या टीमने ऍक्च्युली अटक केली होती, परंतु त्यांना हे कोकेन सापडलं नव्हतं कारण त्यांनी तशी माहिती त्यांना उपयुक्त दिली नव्हती। त्याला अटक केल्यानंतर आम्हाला जी माहिती प्राप्त झाली त्याच्या आधारे वर्कआउट करून हे कोकेन पोलिसांनी जप्त केलं होतं। म्हणून या केसचा जो आरोपींचा तपास आहे तो एनसीबी तर्फे करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा जाऊन आम्ही याचा तपास करत आहोत। सबीना गेस्ट येस, हे तरुण कपूर जो आहे हाच आरोपी आहे। हा डोंगरी या ठिकाणी या गेस्ट हाऊसला आला होता आणि त्यानेच ते ठेवल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे। तसे पुरावे सुद्धा आपल्या हातात आहेत। कोणाला सप्लाय करायला तर याचा अधिक तपास जो आहे तो सुरू आहे। 3 आरोपी आपण चेन्नईमधून अटक केली, जेलमधून ताब्यात घेतली। हे 3 आरोपींना एनसीबीने अरेस्ट केले? बरोबर आहे, एनसीबीने अरेस्ट केले। तिघांना एकत्र? हो, येस। म्हणजे एनसीबीने सुद्धा याच्यात अतिरिक्त काही ड्रग्ज जे आहे तिकडे जप्त केलं होतं आणि त्या गुन्ह्याची आम्ही कागदपत्र आणि इतर माहिती प्राप्त करत आहोत आणि त्या चेनमध्ये हा एक आरोपी जो आहे यातला तरुण कपूर नावाचा तो सुद्धा मिळाला होता, परंतु त्याच्याकडनं त्यांना हे ड्रग्ज जप्त करता नाही आलं आणि मग ते आपण जप्त करून गुन्हा दाखल केलाय आणि आता आपणही या गुन्ह्याचा तपास जो आहे तो करत आहोत।